एक इन्व्हेस्टरचा मला आज सकाळी फोन आला आणि बोलले, यार संतोष, आपण ज्या पण SIP चालू केल्या 30,000 रुपयाच्या, तर ते घेतल्यापासून जवळपास 9 महिने झाले, मला काही प्रॉफिट दिसत नाही. तर मी त्यांना बोललो, सर आपली SIP चालू करताना आपलं असं ठरलंय की आपण एक 5 वर्षाकरता ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे. मग तुमचे 5 वर्ष म्हणजे 9 महिने आहे का? ते बोलले, नाही म्हणे, पण जेव्हापासून करताय तेव्हा तर मायनसच दिसतंय. सर, एक SIPचा असा नियम आहे की पहिल्या 3 वर्षामध्ये जेवढे तुमचे रिटर्न्स मायनस दिसतील, निगेटिव्ह दिसतील, तेवढे पुढे जास्त रिटर्न दिसतील, कारण तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला, इनिशियल स्टेजला खूप कमी रेटमध्ये युनिट्स बाय करताय. तर त्यांना मी एक एक्झाम्पल दिलं की तुमचाच एक फंड आहे बंधन म्युच्युअल फंडचा, की ज्याचा NAV 10/7/2025 रोजी जेव्हा तुम्ही 5,000 रुपये त्यात इन्व्हेस्ट केले, त्याचा NAV होता 47.5 आणि तुम्हाला तेव्हा 106 युनिट्स भेटले. आणि आज 9वीच्या वेळेस इन्व्हेस्टमेंट गेली तुमची त्याच्यामध्ये 10/3/2026ला, तर त्याचा रेट होता 43.15. तुम्ही 5,000 इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला 116 युनिट्स भेटले. मग तुम्ही काय करताय की कमी पैशामध्ये तुमचे युनिट्स वाढताय. तर हे तुम्हाला पूर्ण 5 वर्ष कंटिन्यू करायचंय. तुम्हाला न युनिट्सच्या आजचं व्हॅल्युएशन बघता, तरच तुमचे खरोखर पैसे बनतील. अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.